मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की भारताची रिझर्व्ह बँक एका अशा व्यक्तीच्या संकल्पनेतून जन्माला आली ज्यांना केवळ आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो? होय, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी ज्या तुम्हाला हैराण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही रंजक तथ्ये. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील विक्रम. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये केवळ 2 वर्ष आणि 3 महिन्यात 8 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. हा आजही तिथला एक विक्रम मानला जातो. भारताचा तिरंगा आणि धम्मचक्र. भारतीय राष्ट्रध्वजावर अशोकचक्र असावे ही महत्त्वाची सूचना बाबासाहेबांनीच मांडली होती. त्याआधी ध्वजावर चरख्याचे चिन्ह होते, परंतु त्यांनी गती आणि न्याय दर्शवण्यासाठी धम्मचक्राचा आग्रह धरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना. आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेची स्थापना आरबीआय बाबासाहेबांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातील संकल्पनेवर आधारित आहे. हिल्टन यंग कमिशनसमोर त्यांनी मांडलेल्या पुराव्यांवरून बँकेची पायाभरणी झाली. परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय. डॉक्टर आंबेडकर हे परदेशातून कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. कामगारांसाठी कामाचे तास. भारतात पूर्वी कामाचे तास 12 ते 14 असायचे. बाबासाहेबांनीच व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये कामगार मंत्री असताना हे कामाचे तास 12 वरून 8 तास केले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या अजब दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.